जय भीम. सर्व कर्मचारी बंधू भगिनी यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. शेवटी आपण पगारदार आहोत, शासनाचे कर्मचारी आहोत. दर महिन्याला आपल्याला पगार मिळतो. तर ह्या पगाराची गणना कशी होते, सरकारला इन्कम टॅक्स देत असताना कोणकोणत्या वजावटी आपण मिळवू शकतो, मोठ्या प्रमाणात टॅक्स लागलेला असेल तर हा टॅक्स कसा वाचवता येईल, या संदर्भात थोडी चर्चा या ठिकाणी आहे. बोधी नागसेन बहुउद्देशीय सेवावी संस्था अशा अनेक NGO आहेत. त्या NGO ला स्वतःचं उत्पन्नाचं साधन त्या ठिकाणी नसतं, कारण नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन NGOज जेवढ्या काही NGOज आहेत त्या प्रॉफिट मेकिंग संस्था नाही. त्यांचा उद्देश प्रॉफिट कमावणे हा नाही, परंतु देशसेवेसाठी, समाजसेवेसाठी, समाजाचं काही दायित्व असावं या अनुषंगाने समाजाला वेगवेगळ्या सुखसुविधा पुरवण्याचं काम संस्था करत असतात. मग त्या सुखसुविधा देण्यासाठी जो खर्च आहे तो खर्च भागला पाहिजे, तो खर्च मिळाला पाहिजे. त्यासाठी भारत सरकारने एक कायदा केलेला आहे, इन्कम टॅक्स ऍक्ट 1961. भारतीय करार कायदा 1961 अंतर्गत ज्या काही सेवाभावी संस्था आहेत त्या सेवाभावी संस्थांना एक उत्पन्नाचं साधन असावं, कशा प्रकारचं असावं या संदर्भात प्रावधान त्या इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 मध्ये दिलेलं आहे. आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा ही माहिती पाहिजे की आपलं जो पगार आहे महिन्याचा आणि जी वर्षाची रक्कम बनते त्या वर्षाच्या रकमेवरती किती टॅक्स भारत सरकारला द्यावा लागतो, किती डिडक्शन, किती वजावट आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकते, किती फायदा त्या ठिकाणी उचलता येऊ शकतो, आणि जास्तीची जे टॅक्स आहे तो वाचवता येऊ शकतो का, या संदर्भात वित्तीय साक्षरता जी पाहिजे ती पुरेशी नसल्या कारणाने या ठिकाणी बरंच नुकसान आपल्याला त्या ठिकाणी सहन करावं लागतं. या ठिकाणी मी काही उदाहरण दिलेले आहे. त्या उदाहरणाच्या माध्यमातून एक वेगळी माहिती आपल्यापर्यंत येईल आणि त्या माहितीचा आधार घेऊन समाजामध्ये संस्थेला डोनेशन देण्यासाठी प्रवृत्त करणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. लाखो रुपयाचं निधी आपल्याला जनरेट करायचा आहे आणि आपण कर्मचारी लोक आहोत, म्हणून कर्मचारी लोकांना ह्या सुखसुविधा ची माहिती असणं खूप गरजेचं आहे. आपला टॅक्स वाचला पाहिजे, डोनेशन घेत गेलं पाहिजे, आपल्या टॅक्सच्या माध्यमातून समाज हिताचं काम झालं पाहिजे आणि तेवढं उत्पन्न आपलं त्या ठिकाणी वाचलं पाहिजे, ही भावना त्या ठिकाणी सर्वांचीच असते. परंतु माहितीचा अभाव असल्या कारणाने ह्या गोष्टी घडत नाही. हे छोटंसं उदाहरण त्या ठिकाणी मी दिलेलं आहे की जे डोनेशन घेताना, डोनेशन देताना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. वित्तीय साक्षरता जर आपली असेल तर बऱ्यापैकी समाजामधून फंड निर्माण आपण करू शकतो, कारण की भारत सरकारने आपल्याला अधिकार दिलेला आहे. ही नॉन प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन आहे आणि त्या नॉन प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशनला एक स्पेसिफिक उत्पन्न साधन या ATGच्या अंतर्गत दिलेलं आहे. म्हणजे 1961 जो कायदा आहे त्याच्यामध्ये ATC, ATCC, ATCC, ATD, ATDD, ATG हे जे काही सेक्शन दिलेले आहेत, सेक्शन 10 स्टँडर्ड डिडक्शन, LIC, फिक्स्ड डिपॉझिट, बॉन्ड, नाबार्ड बॉन्ड, युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची युनिट, त्याच्यानंतर समृद्धी योजना, ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनाचा फायदा घेत तेवढी रक्कम आपण वजावट म्हणून आपल्या सॅलरीमधून डिडक्ट करू शकतो. ते आपल्या त्या ठिकाणी बेनिफिट आहे. मग ते छोटंसं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे, ते बघूया आपण. समजा आता आपल्याला फंड जनरेट करायचा आहे, संस्था उभा करायची आहे, ग्रंथालय बांधायचं आहे, वाचनालय बांधायचं आहे, जे नवीन जेंद्रशाही विद्यार्थी आहे त्यांना सगळ्या अभ्यासाचं साधनं त्यांना देणं आहे, हे निर्माण करणं आहे. त्यासाठी आपल्याला फंडची आवश्यकता आहे. तो फंड उभा करण्यासाठी एक तंत्र आहे. काय बघा, समजा व्यक्ती आहे, व्यक्तीचं ग्रॉस सॅलरी जी आहे ती 12 लाख रुपये. दर महिन्याला त्या व्यक्तीला 1 लाख रुपये पगार आहे. 12 महिन्याचे 12 लाख बनतात. मग 12 लाखावरती सरकार म्हणतं तुम्हाला स्पेसिफिक इन्कम सोर्स आहे, दर महिन्याला इन्कम सोर्स आहे, तुम्हाला सरकारला टॅक्स द्यावा लागेल. मग तो टॅक्स आपल्याला देणं बंधनकारक आहे, ते टाळू शकत नाही. ज्यावेळेस आपण टॅक्स पेड करतो त्यावेळेस मनाला थोडं दुःख होतं, अरे माझा उत्पन्नाचा भाग
सरकारच्या तिजोरीमध्ये चालला, हे खूप मोठे उत्पन्न चाललेलं आहे. ते प्रत्यक्ष आपण बघतो, प्रत्यक्ष ती भावना आपल्यामध्ये जनरेट होते, म्हणून त्याला काय म्हणतात, डायरेक्ट टॅक्स. कारण आपण डायरेक्ट सरकारला देत असतो, म्हणून त्याला डायरेक्ट हा शब्द वापरलेला आहे. जो आपल्या उत्पन्नाचा भाग सरकारच्या तिजोरीत आपणच आपल्या हातानं टाकतो, डायरेक्ट टाकतो, म्हणून तो काय, डायरेक्ट टॅक्स. आता हा जो डायरेक्ट टॅक्स आहे तो कसा, किती वाचवायचा, या संदर्भात थोडं काळजीपूर्वक जर लक्ष दिलं तर आपल्याला आपला निधी निर्माण करण्यासाठी त्याचा फायदा होईल. ग्रॉस टोटल इन्कम किती, 12 लाख रुपये. 12 लाखावरती काही डिडक्शन आहे शासनाची. त्याच्यामध्ये LIC असेल, नाबार्डचे बॉन्ड असेल, पेन्शन फंड असेल, त्याच्यानंतर फिक्स्ड डिपॉझिट असेल, ATC आणि ATUच्या अंतर्गत ती रक्कम आहे 1,50,000. म्हणजे 1.5 लाखापर्यंत आपण आपली बचत करू शकतो. 1.5 लाखापर्यंत टॅक्स डिडक्शनची वजावट आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. तर ह्या ठिकाणी आपण असं समजूया की आपण हे सगळं फुलफिल केलेलं आहे आणि 1,50,000ची रक्कम आपण डिडक्ट त्या ठिकाणी करूया. म्हणजे 12 लाखामधून 1.5 लाख त्या ठिकाणी ATCचा आपण बेनिफिट घेतला, ती रक्कम आपण लेस केली. त्याचबरोबर 2023-24 जे कर निर्धारण वर्ष आहे, तर भारत सरकारने 50,000चं स्टँडर्ड डिडक्शन दिलेलं आहे. किती, 50,000. म्हणजे इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 सेक्शन 10च्या अंतर्गत स्टँडर्ड डिडक्शन दिलेले 50,000 रुपये. ती एक वजावट त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकते. म्हणजे ती एक वजावट केल्यानंतर म्हणजे हे 1.5 लाख रुपये, हे 50,000 रुपये, दोन्ही मिळून 2 लाख. 12 लाखातून 2 लाख गेल्यानंतर रक्कम उरते किती, 10 लाख रुपये. म्हणजे जो पगारदार व्यक्ती आहे त्याला 10 लाखावरती काय द्यायचंय, टॅक्स पेड करते सरकारला. म्हणून त्याला आपण काय म्हटलं, टॅक्सेबल इन्कम. टॅक्सेबल इन्कम आहे 10,000 रुपये. ह्या 10,000 वरती टॅक्स द्यायचा आहे. मग टॅक्स देत असताना बघा, एक छोटंसं उदाहरण ह्या ठिकाणी आहे बघा. दुसरं, ग्रॉस इन्कम किती, 12 लाख रुपये. ह्या ग्रॉस इन्कम जो स्लॅब दिलेला आहे 23-24चा, त्या 23-24च्या स्लॅबमध्ये 2.5 लाख असेल तर रेट किती आहे, टॅक्स रेट 0 आहे. तर आपल्या या ठिकाणी टॅक्स अमाऊंट म्हणजे कुठलाही टॅक्स त्या ठिकाणी लागणार नाही, 0 टॅक्स या ठिकाणी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 2,50,000 ते 5 लाख रक्कम, ह्या स्लॅबवरती 5% स्लॅब आहे. या 5% रक्कम बनते 12,500. म्हणजे 12,500चे टॅक्स तुम्हाला सरकारला द्यावा लागेल. त्यानंतर उरले किती तुमचे, 5 लाख ते 10 लाख. मग 5 लाख ते 10 लाखावरती स्लॅब रेट नुसार 20% टॅक्स आहे. किती, 20% टॅक्स. आणि 20% टॅक्स प्रमाणे 1 लाखाची अमाऊंट त्या ठिकाणी तुम्हाला पेड करावी लागते. त्यानंतर उरले 2 लाख रुपये. मग 2 लाखचा एक स्लॅब आहे 10 लाख ते 12 लाख. मग 10 लाख ते 12 लाख याच्यावरती किती आहे, 30% इन्कम टॅक्स रेट आहे. किती, 30%. मग ह्या 30% चे मिळून किती बनतात, 60,000 रुपये. मग 60,000 रुपये 30%, ह्या ठिकाणी 20%चा स्लॅब 1 लाख रुपये. या ठिकाणी 5% ते 12,500 आणि 2.5 लाखावरती कुठलाही त्या ठिकाणी टॅक्स लागत नाही. म्हणून तुमची रक्कम बनते 1,72,500. म्हणजे 1,72,500 रुपये तुम्हाला इन्कम टॅक्स म्हणून सरकारकडे देणं आहे. किती, 1,72,500. हा तुमचा टॅक्स आहे, सरकारकडे चालला. तुम्ही वाचू शकता की याला काय मार्ग आहे वाचवण्याचे, हे तर पेडच करावं लागणार आहे. पुढल्या 2024-25 मध्ये जी काही कॅल्क्युलेशन असेल त्याच्यामध्ये तुमची ही रक्कम काय होणार, डिडक्ट होणार आहे. तुम्ही थांबवू शकत नाही. पैसा तुमचा, तुम्हाला देणं हे बंधनकारक आहे. 1,72,500 रुपये तुम्हाला सरकारकडे देणं आहे. मग हे पैसे सरकारकडे गेल्यानंतर सरकार काय करतं, त्याच्यातून कल्याणकारी राज्य राबवतं. जे भारतीय संविधानाने सांगितलेलं आहे की कल्याणकारी राज्य स्थापन करण्यासाठी टॅक्सचा जो काही पैसा आहे त्या पैशाचा वापर करायचा. मग भारत सरकार हा पैसा घेतं आणि आपल्यासाठी मग हॉस्टेल असेल, त्याच्यानं हॉस्पिटल असेल, एज्युकेशन असेल, पोलीस स्टेशन असेल, कोर्ट असेल, बाकीचे काही रस्ते असेल, पायाभूत सुविधा असेल, रोजगार असेल, ह्या सगळ्या वस्तू निर्माण करण्याचं काम ह्या पैशातून होत असतं. हे सरकार करतं.
जर हे सुख सुविधा ह्याच गोष्टी जर सेवाभावी संस्था करत असेल तर सरकार म्हणतं तुम्ही सरकारची जबाबदारी आहात, तुम्ही सरकारचं काम करतात, संविधानाचं काम करतात, समाजोपयोगी काम करतात आणि ते काम करत असताना तुम्हाला काहीतरी इन्कम सोर्सची आवश्यकता असते. मग ते इन्कम सोर्सची सुविधा त्या कायद्यानुसार एटीजीचं जे कलम आहे, एटीजी कलमाच्या माध्यमातून संस्थेला डोनेशन घेता येतं, डोनेशन वापरता येतं आणि त्या ठिकाणी सेवाभावी संस्था चालवल्या जाऊ शकते. अशा प्रकारचं प्रावधान हे सरकारनं दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे. या ठिकाणी आपण काय करतोय, आपण कर्मचारी आहोत, तर 1,72,500 रुपये आपण सरकारला देत आहोत. जर हेच 1,72,500 जर आपण संस्थेला दिले तर सरकार जे काम करते सेवाभावी तेच काम संस्थेच्या माध्यमातून होते, पण सरकारनं आपल्याला त्या ठिकाणी लिमिटेशन दिलेलं आहे, काही विशेष अधिकार दिलेले आहेत, त्या माध्यमातून आपण सोशल वर्क करू शकतो. मग या ठिकाणी बघा, डोनेशन जे आहे भारतीय करार कायदा 1961 कलम एटीजी च्या अंतर्गत जे 12A रजिस्टर्ड संस्था आपली 12A अंतर्गत स्थापन झालेली संस्था आहे. आपल्या संस्थेचे जे नाव आहे ते नाव कुठं रजिस्टर्ड झालेलं आहे, 1961चा जो कायदा आहे त्या कायद्याच्या 12A रजिस्टर्ड संस्था या अंतर्गत आपल्या नावाची, आपल्या संस्थेच्या नावाची नोंद झालेली आहे. म्हणून ते सर्टिफिकेट देखील आपल्याला मिळालं आहे. त्या सर्टिफिकेटचे नाव आहे 12A सर्टिफिकेट आणि एटीजीचं पण सर्टिफिकेट संस्थेला मिळालं आहे. हे दोन्ही सर्टिफिकेट आहे. या दोन सर्टिफिकेटच्या माध्यमातून आपला राईट बनतो की लोकांकडून डोनेशन प्राप्त करून घेणं आणि त्यांना रिसर पावती देणं. त्या पावतीचा आधार घेऊन ते कर्मचारी त्यांच्या टॅक्स गणनाच्या वेळेस, कर गणनाच्या वेळेस लावतील आणि तेवढी वजावट त्या ठिकाणी घेतील. या ठिकाणी कर्मचारी आहे, ह्या कर्मचाऱ्यांना 12 लाखाचा पगार आहे, 1.5 लाख डिडक्शन त्याने ऑलरेडी घेतोय तो एटीसीचा वापर करून. याच्यामध्ये पेन्शन फंड आहे, याच्यामध्ये LIC आहे, वेगवेगळे फिक्स डिपॉझिट आहे. ती टोटल रक्कम मर्यादा किती, 1,50,000. स्टँडर्ड डिडक्शन किती, 50,000 आणि टोटल टॅक्सेबल जर इन्कम आहे ते किती, 10 लाख रुपये. ह्या 10 लाखाच्या 10% ते उदाहरण आहे. 10 लाखाच्या 10% रक्कम तुम्ही संस्थेला डोनेट करू शकता. किती, 10% रक्कम. बघा कसं. आता या ठिकाणी मॅक्झिमम डोनेशन 10% ऑफ AGTI ॲडजस्टेड ग्रॉस टोटल इन्कमच्या 10% रक्कम तुम्ही एटीजीच्या अंतर्गत डोनेट करू शकता. मग डोनेशनचे काही प्रकार आहेत. तुम्ही 100% रक्कम डोनेट करू शकता, कुठली मर्यादा नाही, किंवा 50% रक्कम तुम्ही त्या ठिकाणी डोनेट करू शकतात, कुठलीही मर्यादा लिमिटेशन त्या ठिकाणी नाही. तिसरा प्रकार आहे 100% डोनेशन करू शकतात पण स्पेसिफिक लिमिट पर्यंत. चौथा एक प्रकार आहे की 50% रक्कम तुम्ही डोनेट करू शकतात पण परंतु स्पेसिफिक लिमिट. असे 4 प्रकार त्या ठिकाणी डोनेशनचे आहेत. काही ठिकाणी एखाद्या पार्टीला डोनेशन दिलं तर 100% रक्कम माफ आहे. 5 लाख दिलं तर 5 लाख त्या ठिकाणी माफ आहे. PM फंड मध्ये रक्कम दिली 2 लाख रुपये तुम्हाला टॅक्स फ्री आहे. कुठली त्या ठिकाणी पैसा पेड टॅक्ससाठी रक्कम देण्याची गरज नाही. जेवढी रक्कम दिली सगळी काय त्या ठिकाणी टॅक्स फ्री आहे. काही ठिकाणी 50%. तर आपण आपली जी संस्था आहे ती संस्था कशामध्ये येते, 50% मध्ये येते. या ठिकाणी मी काही एक उदाहरण दिलेलं आहे. एक्झम्पशन पॅरामीटर्स. समजा आता आपल्याला ह्या ठिकाणी किती, 1 लाख रुपये डोनेशन द्यायचं आहे. म्हणजे 10 लाखाच्या 10% म्हणजे काय, ते ॲडजस्टेड ग्रॉस टोटल इन्कम 10%. हे जे 10 लाख रुपये काढले जाते, हे 10 लाखामध्ये काय डिडक्शन केलं आपण, त्याच्यामध्ये LICचे डिडक्शन केलं, किंवा तुमचं कॅपिटल गेन असेल कॅपिटलचं डिडक्शन असेल, त्याच्यानंतर तुमचं शॉर्ट टर्म असेल, लॉंग टर्म असेल, शेअर प्रॉफिटवर तुमचा इन्कम असेल, ते जर ते लेस करून जी काही रक्कम येते त्या रकमेला काय म्हणतात, ॲडजस्टेड ग्रॉस टोटल इन्कम. त्याला शॉर्टकटमध्ये म्हणतात AGTI. AGTIच्या 10% रक्कम त्या ठिकाणी तुम्ही डोनेट करू शकता, 100% डोनेट करू शकता. या ठिकाणी उदाहरण बघूया आपण.
या ठिकाणी काय झालेलं आहे, 1,00,000 रुपये येते 10 लाखाच्या, 1,00,000 रुपये एवढी तुम्ही डोनेट करू शकतात. 100% डोनेट करू शकतात किंवा त्याच्यातून काही रक्कम डोनेट करू शकतात. मग डोनेशनची या ठिकाणी बघा, पर्टिक्युलर एक रक्कम दिला, टाइप्स ऑफ डोनेशन एक रक्कम आहे, डोनेशन अमाऊंट आहे आणि एक्झम्प्टेड डोनेशन अमाऊंट आहे. अत्यंत महत्वाचं, एक्झम्प्टेड डोनेशन अमाऊंट. जर डोनेशन टू चॅरिटेबल ट्रस्ट, जर चॅरिटेबल ट्रस्टला डोनेट केलं, असे काही चॅरिटेबल ट्रस्ट आहे की 100% डिडक्शन त्या ठिकाणी भेटू शकतं आपल्याला, नो लिमिट. जेवढी तुम्ही रक्कम टाकणार सगळी रक्कम तुम्हाला डिडक्शन मध्ये त्याची वजावट तुम्हाला भेटते, तेवढा फायदा तुम्हाला त्या ठिकाणी भेटतो. या ठिकाणी चॅरिटेबल ट्रस्ट 100% आहे, तर डोनेशन अमाऊंट किती, 1,00,000. जी 1,00,000ची जी रक्कम आहे ती किती, 1,00,000. आणि एक्झम्प्टेड डोनेशन अमाऊंट किती आहे, 1,00,000. म्हणजे 1,00,000 रक्कम भरली तर तुम्हाला 1,00,000चं एक्झम्पशन त्या ठिकाणी भेटतो. आता आपण बघूया आपली संस्था कशामध्ये येते, याच्यामध्ये येते डोनेशन टू. मग डोनेशन टू चॅरिटेबल ट्रस्ट 50%. जर तुम्हाला AGTI ची 10% रक्कम 1,00,000 आहे, 1,00,000 रुपये तुम्हाला वाचवायचे आहे, तर या ठिकाणी काय होतं, 1,00,000 रक्कम तुम्ही संस्थेसाठी प्राप्त करू शकता. परंतु संस्थेने 1,00,000 घेतल्यानंतर या 1,00,000च्या 50% रक्कम तुम्हाला टॅक्स फ्री आहे, म्हणजे 50,000 रुपये. म्हणजे तुमचे 50,000 रुपयाचा फायदा या ठिकाणी होतो. किती, 50,000चा फायदा या ठिकाणी होतो. म्हणजे अशा पद्धतीने नोकरदार वर्गाने आपली बचत करावी, टॅक्सचा व्यवस्थित वापर करावा, संस्थेला टॅक्स मिळवून घ्यावा, संस्थेचं निधी वाढवावा, हा एक मार्ग त्या ठिकाणी आहे. एक दुसरा एक मार्ग त्या ठिकाणी सांगता येईल की संस्थेला डोनेशन करायचं आहे, ते 2 प्रकारचे डोनेशन करता येईल आपल्याला. एक तर ऑनलाईन मेथडने, चेक किंवा ऑनलाईन मेथडने. त्याची लिमिट आहे 2,000च्या वर. 2,000च्या वर कितीही रक्कम असू द्या, तेवढी रक्कम तुम्हाला ट्रान्सफर करावी लागते. परंतु 2,000 किंवा 2,000पेक्षा कमी कॅशच्या स्वरूपामध्ये 2,000 पर्यंत आपण त्यांची कॅश घेऊ शकतो किंवा संस्थेला कॅश डोनेट करू शकतो. त्याच्या बदल्यामध्ये 2,000ची पावती त्याच्यावरून घेता येते आणि ते 2,000ची पावती आपण कर गणना करत असताना जर लावली तर 2,000ची वजावट त्या ठिकाणी मिळू शकते. अशा पद्धतीचा बेनिफिट त्या ठिकाणी आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांकडे गेल्यानंतर त्यांच्याकडून रोख कॅश जर 2,000 घेतली तर त्यांना 2,000 रुपयाची पावती देतील. त्या पावतीचा वापर कसा करतात, त्या पावतीचा वापर कर्मचारी आपला टॅक्स वाचवण्यासाठी करतात. 2,000चा टॅक्स त्यांचा वाचतो. त्यांच्याकडे मग 2 पद्धतीने त्यांच्याकडे मार्ग असतात. एक तर त्यांचा टॅक्स 2,000ने वाचतो आणि 2,000 रुपये तुम्ही समाज हितासाठी प्रत्यक्ष देतात. म्हणजे आम्हाला ग्रंथालय बांधायचं, ग्रंथालय बांधण्यासाठी 2,000 रुपये देतात. आम्ही वाचनालयाची उभारणी करतोय, वाचनालयासाठी तुम्ही 2,000 रुपये देतात. विद्यार्थ्यांना सुखसुविधा पुरवण्यासाठी 2,000 रुपयेची गरज आहे, ते तुम्ही देताय, त्याची पावती तुम्हाला मिळालेली आहे. म्हणजे तुमचे जे समाज सेवा करण्याची जी भावना आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी 100% अनुभूती येते की म्हणजे 2,000 रुपये टॅक्स पण वाचला आणि 2,000 रुपयाचा वापर या संस्थेच्या कल्याणासाठी देत आहे, विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी देत आहे. अशा पद्धतीने तुम्ही कर्मचाऱ्यापर्यंत गेल्यानंतर ही माहिती जर त्यांना दिली तर तुम्हाला 2,000च काय ते 10,000 पण देऊ शकतात, 50,000 देऊ शकतात किंवा सरळ हाताने कशाही प्रकारे त्या ठिकाणी मदत करू शकतात. परंतु कॅश स्वरूपात, मटेरियल स्वरूपामध्ये तुम्हाला या गणनेमध्ये मटेरियलला काही अर्थ नाही. म्हणजे एखादी वस्तू दान दिली, सिमेंट दिलं, लोखंड दिलं, कपडे दिले, बॅग दिली, पुस्तक दिले, हे ATG मध्ये बसत नाही. ATG मध्ये फक्त कॅश रक्कम 2,000, 2,000च्या पेक्षा जास्त असेल तर RTGS ऑनलाईन UPI नंबरच्या माध्यमातून QR कोडच्या माध्यमातून रक्कम ट्रान्सफर करता येते आणि घेऊ शकते. अशा दोन्ही पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी जाता येईल. म्हणून माझं अपील आहे सर्व कर्मचारी बंधूंना, 31 मार्चपर्यंत आपल्याला संधी आहे. 31 मार्चपर्यंत जेवढा निधी कर्मचारी लोकांकडून काढता येईल तेवढा काढावा. त्याचबरोबर आपण जे कमिटमेंट दिलेलं आहे 30,000 रुपये एक पगार, परंतु 30,000 रुपये आपला डन झालेला आहे. 30,000 रुपये संस्थेच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करून त्या पैशामध्ये एका साईडचं बांधकामाचं कम्प्लिशन होऊ शकतं, ते आपण करू शकतो. ते तातडीनं करावं आणि पावती बुक हातात प्राप्त झाल्यानंतर
कर्मचाऱ्यांनी वापर करायचा आहे आणि जे समाज बांधव आहे, जे आर्थिक नियोजन समिती आहे, महिला मंडळ आहे, वेगवेगळे सदस्य आहे, ऍक्टिव्ह कार्यकर्ते आहेत, सामाजिक जाणबाण असणारे जे वेल विशर्स आहे, त्यांना ह्या पावत्या देऊन समाजातून आपल्याला लाखो रुपयाचं डोनेशन प्राप्त करता येऊ शकतं आणि आपण ते करणार आहोत, 100% करणार आहोत. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे सगळं कर गणना माहिती करून घ्या. ही माहितीचा खजाना जर आपल्याजवळ असेल तर लोकांकडून पैसे काढण्यासाठी, आपल्याला त्यांना मोटिवेशन देण्यासाठी, त्यांच्याकडून त्यांना प्रेरणा देण्यासाठी ही माहिती अत्यंत रिसोर्सफुल आहे. माहितीपूर्ण माहिती दिल्यानंतर आपल्याला डोनेशन प्राप्त करून घेण्यासाठी त्याची अत्यंत मदत होऊ शकते. इथं मी थांबतो. सर्वांना निवेदन आहे की थोडा वेळ द्यावा लागेल, बुद्धी द्यावा लागेल, पैसाही द्यावा लागेल. सगळ्या गोष्टीचा त्याग केल्यानंतर ही भव्य दिव्य इमारत त्या ठिकाणी उभा राहील. सर्वांनी साथ सहयोग द्यावा. आर्थिक नियोजन समितीला, महिला मंडळ जे आपलं ऍक्टिव्ह महिला मंडळ आहेत त्यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी देखील याच्यामध्ये सहभाग घ्यावा. प्रत्येकाने आपला आपला खारीचा वाटा त्या ठिकाणी उभा करावा. आणि जी 10,000 रुपयाची जी लिमिट दिलेली गावकऱ्यांना लोकांसाठी, त्यांनी देखील 500, 1000 जसं जमन तशी रक्कम जमा करावी. आपला जो शेअर्स आहे गावकऱ्या लोकांचा तो 10,000 रुपयाचा आहे. त्यांनी देखील त्या ठिकाणी पैसे जसे जमेल तसे देण्याचा त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू करावा. आर्थिक नियोजन समितीची ही महत्वपूर्ण कार्य आहे. या कार्यासाठी सर्वांनी तन मन धनाने साथ सहयोग द्यावा असं अपील या ठिकाणी करतो आणि थांबतो. जय भीम. धन्यवाद.